ने सांगितलं काल खूप महाग चष्मा परिधान करतायत आणि बघा पूर्ण टीम सज्ज आहे त्यांच्या ड्रेस कोड मध्ये आणि पहिल्यांदा वल्लभ तुर्बेची मॅच होणार आहे. आजपर्यंत कधीच झाली नाहीये. चलिए भाई 40 प्लस के मुकाबले की तरफ चलते हैं. सुधीर अगलावे 5वां दिन है उनका स्कोरिंग का, लेकिन शायद वापिस 24 तारीख को वो जुड़ेंगे मुझे लग रहा है. पेस केमिस्ट. चलिए तुर्बे टीम का 12वां खिलाड़ी भेजिए भाई. चलिए नन्ना मुन्ना बच्चा भी चलेगा. 12वां खिलाड़ी नाम पता उसको होना चाहिए, भेजिए. तो चलिए भाई 40 प्लस ग्रामस्थ मंडल चषक का ये शुरुआत और आगाज हो चुका है, जहां पर दर्शक ध्यान रखें अगर खाना आपने खाया नहीं तो लजीज खाने का मेजबानी का आनंद लीजिए. स्क्रीन के पीछे देखिए वहां पर दर्शक जा रहे हैं, वहां पे आनंद ले सकते हैं आप. आचार्य मंडली हमारे वल्लभ गांव के सबसे बढ़िया मास्टर शेफ गणेश गावंड, मारुति पाटिल और राजू, सबका दोस्त राजू, और उनका साथ देते हुए हमारे रामा शिवा की जोड़ी. चलिए भाई निखिल उसाटकर और बिल्कुल हमारे वागे, इन दोनों का मैं हार्दिक स्वागत करता हूं क्योंकि आपने भी बहुत मेहनत की है भाई. तो चलिए गेंदबाजी करेंगे वल्लभ एक्सप्रेस शैलेश खाड़ेकर, और बल्लेबाजी के लिए तुर्बे टीम के महारथी तैयार है. एकनाथ मात्रे स्ट्राइक एंड पर और दीपक बोईर. 40 प्लस भाई शेर भले बूढ़ा हो जाए लेकिन कभी घास नहीं खाता. और देखिए फिटनेस, राजू दादा फिटनेस के लिए आप 40 प्लस ट्राई करिए. समय मिला तो जब आपको कंफर्टेबल लगेगा कि हाँ फिटनेस के लिए मैं खेल सकता हूं, क्योंकि 40 प्लस का मतलब जीतना हारना नहीं होता. फिटनेस भागदौड़ होती है ना भाई थोड़ी सी, और टेंशन कम होता है क्योंकि फैमिली का टेंशन रहता है, नौकरी का टेंशन. तो टेंशन को दूर करने वाला खेल क्रिकेट राजू दादा, इसीलिए ये लोग क्रिकेट खेलते हैं. इनको मजा भी आता है और थोड़ा सा दुख भूलकर ये क्रिकेट खेलने लगते. क्लीन बोल्ड वल्लभ एक्सप्रेस. शैलेश खाड़ेकर ने एकनाथ की पारी समाप्त की और एकनाथ 0 पर आउट. में गोल्डन डक 24 कैरेट का गोल्डन बल्लेबाज 0 पे आउट होता हुआ. तुर्बे टीम को पहला झटका लगा है. मुझे लगा कि शायद प्रहलाद भोईर भी होंगे अंदर, लेकिन प्रहलाद भोईर ने कहा कि आइवा कैच के लिए आखिर तक 200 का इनाम है. हमेशा जब भी टूर्नामेंट होती है ना तो आइवा कैच के लिए उनकी ओर से इनाम होता है. देखिए राजू दादा पाटिल 10,000 का इनाम, और आज हमारे सरपंच बोलना शेठ पाटिल का जन्मदिन है, यानी शाम को यहाँ पर आएंगे और एक बड़ा धमाका होगा. क्या बात है भाई, 30,000 बोलना शेठ पाटिल ने दिए. अभिनंदन. खिडुकपाड़ा टीम शायद इन्होंने खाना खा के हुआ आराम फरमा रहे. अगर ज्यादा वो चावल खाए होंगे इन्होंने तो मुश्किल बनेगा अगला मैच. स्क्वायर कट भाई कोई नहीं भूलेगा. विपुल पिछले मैच का स्क्वायर कट चौका और हरिग्राम को जीत मिली. क्या कमाल का स्क्वायर कट अनिल बोपी, और उसी स्क्वायर कट ने अनिल को हीरो बना दिया, मैन ऑफ द मैच. को कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन देखिए वल्लभ एक्सप्रेस कमाल का गेंदबाज है शैलेश खाड़ेकर. अपर कट, और ये देखिए भाई थर्ड मैन के ऊपर गेंद बाउंड्री के बाहर आता हुआ पहला चौका. थैंक यू. पहला चौका अपर कट से आता हुआ. 4 के साथ तुर्बे का खाता खुला है. बल्ले का फ्लो अच्छा था लेकिन रडार से दूर है ये गेंद. वल्लभ एक्सप्रेस ने पहले जब वो रेगुलर ग्रामीण में खेलते थे तो कई बार हमने उनकी गेंदबाजी का नजराना देखा है. बेस्ट गेंदबाज का अवार्ड रेगुलर में हमेशा जीता है, लेकिन जब भी 40 प्लस में गए मुझे तो लगते नहीं 40 प्लस शैलेश खाड़ेकर, उनका फिटनेस देख के.
उम्र उनकी कम लगती है। और दूसरा अपर कट है, लेकिन शॉर्ट गेंद करोगे तो यही चौके लगेंगे। आता हुआ दूसरा चौका। जब भी लगते तब ये चौके आ रहे केडी। 4 के साथ 8 रन बनते हुए पहला विकेट गोल्डन डक। तो चलिए भाई, हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी, रविदादा भोईर यावं। रविदादा भोईर, स्वागत आहे आपलं, आइए स्टेज पर, वेलकम। सल्लागार रायगड समालोचक असोसिएशन, ग्रामपंचायत सदस्य पालेश्वरी कोलवाडी। तो चलिए 4 गेंदे डॉट निकली, लेकिन भाई 2 चौके लगे। 1 ओवर का खेल समाप्त हुआ है, जहां पे 4 गेंदे अच्छी थी लेकिन 2 गेंदे थोड़ी शॉर्ट थी और अपर कट से चौका है। 1 ओवर का खेल समाप्त हुआ है और टीम जाके तुरबे पहुंची है। मात्र 8 रन 1 विकेटों के नुकसान पर। आज पहली बार चौक की आवाज, यानी हमारे गुरव ओमकार गुरव दादा यहाँ पर कमेंट्री बॉक्स में जुड़े, स्वागत है आपका। पहली बार उनके साथ मौका मुझे मिला। और शुभ वक्त, देखिए यहाँ पे ओमकार, ये मैदान स्टेडियम जैसा है। आप डे में आए, लेकिन अगर आप नाइट टूर्नामेंट में आते कभी देखने तो कमेंट्री करने, तो आप देखिए दर्शकों की तादाद कितनी होती है। पिछले साल रात के 3 बजे राजू दादा पाटिल की टूर्नामेंट थी। फाइनल के मुकाबले में 3 बजे 4 बजे 20,000 दर्शक थे मैदान में मैच देखने के लिए। राजू दादा, आउट ऑफ कंट्रोल पब्लिक थी भाई, और ये वर्ल्ड कप के मैदान की खासियत है। जब भी यहाँ पर प्रहलाद भोईर की टूर्नामेंट होती है, राजू दादा पाटिल, वर्ल्ड कप के हमारे परेश शेठ होंगे, बोलना शेठ पाटिल होंगे, और बिल्कुल पीके शेठ पाटिल जैसे, जब बड़े बड़े जो आत्मानु शेठ पाटिल जैसे आयोजक है, उनकी टूर्नामेंट जब होती है नाइट टूर्नामेंट, तो बहुत सारे दर्शक यहाँ पर देखने आते हैं। और कई यहाँ पे टूर्नामेंट में मतलब आधे वाउंसा विभाग में पूरी चर्चा होती है कि वर्ल्ड कप नाइट कब है, वर्ल्ड कप नाइट कब रखने वाले आयोजक। तो ये राजू पाटिल को बार बार कॉल किया जाता है। अभी कई टीमें राजू पाटिल आपको कॉल कर रही होगी कि हमें एंट्री रखो भाई नाइट मैच में, हमारी टीम है या नहीं। लेकिन राजू पाटिल भी परेशान हो गए, किस किस को मौका दे। सभी तो रिश्तेदार है, सभी पहचान के, थोड़ा ऊपर नीचे हो जाता है, फिर अगले साल उनको इंतजार करना पड़ता है। और एक उनको बात हम जरूर कहते हैं, अगर कोई टीम कैंसिल हो जाए अर्जेंट तो आपको मौका देंगे, क्योंकि हमारे पास ऑप्शन नहीं है भाई। तो गेंदबाजी करेंगे भाई, लेग ब्रेक का सुल्तान कोटूराम पाटिल, ग्राम पंचायत कार्यालय में काम करते हैं हमारे वल्लभ के कोटूराम पाटिल। तो कोटूराम पाटिल पहली गेंद हवा में, सुनील दादा क्या कर दिया भाई। सुनील दादा वाइस कैप्टन है, आप क्या छोड़ दिया, बहुत ही आसान था। चला, मागच्या सामने 4 व्हीलरची चावी हरवली होती, आता मोबाईल आम्हाला सापडलाय। 40+ जर कोणाचा असेल, विकेट कीपर तुमचा आहे का? ओके, 100च्या नोटी आहेत भरपूर, त्यात तसेच ठेवलेत आम्ही। चला, गणेश टेंबे, सुनील दादाला सहज कॅच होते प्रहलाद जी। प्रकाश खाड़े का विकेटों के पीछे, यहां से थोड़े नाराज होंगे कोटूराम पाटिल। चलिए कोई बात नहीं, होता है गलतियां 40+ में। तो यहां से टीम का टोटल है 2 के साथ तुरबे पहुंच चुकी है, मात्र 12 पर। धरना 40+। चलिए, उनके कप्तान आ चुके हैं भाई। तो बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर है दीपक भोईर, ओपनर। फुल टॉस गेंद है, सामने के लिए लॉन्ग ऑफ पर, अच्छा स्ट्रोक है वहां पे। और चले भाई, गलती देखिए, गलती पे गलती हो रही है, कैच भी छूटा और निराशा रही है वल्लभ के हाथों में। होम ग्राउंड पे वल्लभ टीम निराशाजनक 4 रन। हमने जब जब शमशीरें ताने गए माहे भवानी। पहुंच चुके 16, 1 विकेट। दीपक ने काफी अच्छी बल्लेबाजी की है, चौका। दीपक को जीवनदान मिला था कैच छूटने के बाद, देखिए उनके बल्ले से रन आ रहे। बंडू पाटील यावं, तट्टा मुक्तीचे ते अध्यक्ष देखील राहिलेत वल्लभ ग्रामपंचायत। समाजसेवक आहेत बंडू पाटील, आणि कराटे चॅम्पियन
अनेक पुरस्कार त्याने जिंकले आहेत. गोल्ड मेडल. नॅशनल कराटे चॅम्पियनचे अध्यक्ष बंडू पाटील साहेब, स्वागत है आपला, वेलकम. स्क्वायर कट किया हल्के हाथों से. डीप थर्ड मैन में शॉर्ट पे फील्डर मौजूद है. सिंगल मात्र मिलेगा. गुटराम पाटिल लेग ब्रेक का सुल्तान काफी अच्छी गेंदबाजी करते हैं और तुर्बे टीम पहुंची मात्र 18 रनों पर. आखिरी एक गेंद अंपायर अनिल टिम्बे. देखिए इनका एबीडब्ल्यूएल स्ट्रोक देखने मिलेगा आज. काफी बढ़िया बल्लेबाजी उनकी होती है विकेटों के पीछे. आखिरी गेंद है. टोटल बना 18 तुर्बे टीम का. अच्छा रन बने यहाँ पे, 2 चौके भी आए उसमें. छिली भाई लेग ब्रेक चला यहाँ पे. थोड़ी निराश रही. गेंदबाजी अच्छी थी. अगर वो कैच मिलती, अगर वो चौका नहीं छूटता तो ये ओवर बहुत अच्छी थी राजू दादा. लेकिन चलिए गलतियां हुई इसलिए थोड़ी महंगी ओवर चली. 2 ओवर के बाद टीम का टोटल पहुंच चुका है मात्र स्कोरबोर्ड पे 18 रन. 1 विकेटों के नुकसान पर टीम तुर्बे. विकास केनी, धरणा 40+, सुलतान, वेलकम. खिडूकपाडा संघ सदा तुमचा कॅप्टन पाठवायचा है. दादा भोईर. दोनों कप्तान देखिए क्या जबरदस्त है भाई. दादा भोईर भी बहुत मजबूत है. विकास केनी आप भी बाहुबली. 2 बाहुबली कप्तान आप अगले मैच में देखने मिलेंगे. क्या बात है. अगला मैच तो बहुत ताकतवर होगा भाई, क्योंकि 2 बाहुबली आएंगे सामने. विकास केनी और दादा भोईर शायद इससे पहले इस सीजन में नहीं खेले होंगे. खेले तो पहली बार, दूसरी बार दादा केनी, दादा भोईर और विकास केनी. तो चलिए भाई तीसरा चौका आता हुआ. वल्लभ टीम थोड़ी पिछाड़ी पे जा रही है और गणेश टेम्बे का स्वागत 4 के साथ. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे ज्यांचं शुभागमन झालं, ज्यांच्या मी वाट पाहत होतो, वावंजे जिल्हा परिषदचे दमदार आणि अधिकृत उमेदवार सौभाग्यवती कमलाताई एकनाथ शेठ देशेकर, अर्थात सन्माननीय श्री एकनाथ शेठ देशेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचा मोठा चेहरा, त्यांचे इथे शुभागमन होत आहे. मी दादांचं हार्दिक स्वागत करतोय. वावंजे जिल्हा परिषद तब्बल 16 ते 20 ग्रामपंचायत या जिल्हा परिषद मध्ये आहेत आणि येणाऱ्या 5 फेब्रुवारीला वावंजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तुम्हाला मतदान पाहायला मिळेल आणि 7 तारखेला निकाल जाहीर होईल. तर आपण सन्माननीय एकनाथ देशेकर साहेब अर्थात त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती कमलाताई एकनाथ देशेकर या अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. या अगोदर देखील रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवण्याचं काम त्यांना सन्मान मिळाला आहे आणि पुन्हा एकदा एकनाथ देशेकर यांचा तुम्ही इथे चांगला कार्यकाल पाहायला मिळेल. धन्यवाद. साहेबांच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की सामना सुरू आहे. व्हाईट बॉल. वल्लभ संघ गोलंदाजी करतो आणि फलंदाजी करतो तुर्बे संघ. त्यांच्या समेत सन्माननीय एकनाथजी पाटील साहेब जे सरपंच आहेत चिंद्रनचे, त्यांचं स्वागत आणि चंद्रकांत देशेकर साहेब आणि अनंताजी कडू आपलं चौघांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतात 40+ मास्टर वल्लभ ग्रामस्थ मंडळ चषक 2026. चला या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. 2 चेंडू बाकी आहेत. 25 रन 25. हर गेंद स्क्वायर कट खेलने की कोशिश यहाँ पर शुरू है, लेकिन इससे पहले विकेटों के पीछे 3 चौके आए थे सुधीर अगलावे, तो बल्लेबाज वही कोशिश कर रहे. बालराम पाटिल डॉट गेंद आती हुई. आखिरी गेंद है, तो इस आखिरी गेंद के बाद टॉस किया जाएगा. उमेश भोईर कप्तान है खिड़ूकपाड़ा के और विकास केनी धरना के कप्तान है. और टॉस के लिए में हमारे आज के खास मुआजिज मेहमान वावंजे जिला परिषद के सम्मानीय अधिकृत उम्मीदवार एकनाथ शेठ देशेकर साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आइए आपके शुभास्ते यहाँ पर टॉस किया जाएगा. चला संघनायक या समोर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धरणा विरुद्ध खिडूकपाडा अशी लढत असेल आणि एकनाथ शेठ देशेकर साहेब याच्या शुभास्ते टॉस केला जाईल.
सबका साथ सबका विकास त्याच्यासोबत एकनाथ शेठ पाटील सरपंच अनंत कडू साहेब आणि चंद्रकांत दादा यांना आपण पाहतोय. चला खिडूकपाडा संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलीये. धन्यवाद. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोरबोर्ड वरती एकूण धावा आपण पाहतोय 27 धावा 27. वलभचे ग्रामस्थ सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने पोलीस पाटील मारुती पाटील साहेब असतील, गणेश गावंड साहेब असतील आणि त्यानंतर आत्मारामजी पाटील असतील, संपूर्ण मंडळी आता या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण वलभची पाठीराखी आणि वलभची स्पर्धा आहे. लास्ट ओव्हर धावफलकावरती 27. चला रिटायर हर्ट झाले बॅटर, त्याच्यामुळे रिप्लेसमेंट 40+ मध्ये आपण पाहिली. बरोबर आहे, जास्त त्रास घेऊ नका. जर जास्त त्रास जाणवत असेल तर तुम्ही रिटायर हर्ट होऊ शकता, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे आणि 40+ क्रिकेट खेळलं जातं. क्या बात आहे. लास्ट ओव्हर 27. तो चलिए भाई, अब नए बल्लेबाज आएंगे. यादव मात्रे स्ट्राइक एंड पर. अनंत वागे बॉलर. अनंत वागे फुल टॉस गेंद है. यादव मात्रे के कलाइयों का शानदार जादू, फाइड लेग बाउंड्री के बाहर. अनंत वागे का साथ सत्कार होता हुआ स्वागत 4 के साथ. अरे दुश्मना डीजे विपुल. तो टीम का टोटल बनता हुआ 31-31. अनंत वागे गेंदबाजी कर रहे हैं, हमारे आदिवासी विभाग के गेंदबाज है, काफी बढ़िया गेंदबाजी करते हैं. देखिए टॉप 4 में गेंदबाजी करने का मौका उन्हें मिला. मुझे अभी भी याद है पिछले साल पालेश्वरी में काफी जबरदस्त गेंदबाजी की थी. पड़गे में उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, रन बचाए थे, तब जाके इस गेंदबाज को मौका मिला इस टीम में, क्योंकि अच्छी गेंदबाजी करने के बाद वो मौका वापस दिया जाता है. प्रकाश खाडेकर इस टीम को लीड करते, पूरा स्क्वाड. 2 गेंद समाप्त. स्टेप आउट, लेकिन बल्ले के सामने नहीं लग पाई. खराब स्ट्रोक रहा. फिर से सिंगल आया. पहली गेंद पे चौका लगा, लेकिन उसके बाद देखिए गेंदबाज की वापसी रही. डबल के बाद सिंगल, यानी 3 गेंद पे 7 आए और टोटल बनता हुआ 34. फिलहाल हमारे सभी आयोजक बल्लेबाजी कर रहे, लेकिन इस इनिंग के बाद जब वो मैदान से गेंदबाजी कर रहे, इस इनिंग के बाद जब बाहर आएंगे तो सम्मानीय एकनाथ शेठ देशीकर साहब, एकनाथ शेठ पाटिल, चंद्रकांत दादा और अनंत शेठ कडू, आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. आयोजक करता गेंदबाजी के लेवल पे अब यहाँ पर मौजूद है फील्डिंग डिपार्टमेंट. 3 बॉल बची है. चलिए अच्छा स्ट्रोक है भाई, ताकत है इसमें, नजाकत भी है. लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर आता हुआ चौका. देखिए लॉन्ग ऑफ पे चौका और टीम जाके पहुंचे तुरबे 38. 2 गेंद बची है लास्ट ओवर. 2 चौके आए इस ओव्हर में, डबल सिंगल. चला या दरम्यान सतीश पाटील, एपी किंग, अक्षय पाटील यांचं आगमन झालंय. ग्रामस्थ मंडळ चषक ऑन साइड पे खेला है. 2 गेंद बची है, सिंगल पूरा किया, 2 के लिए पलटे, लेकिन रन बनाने इनको. तो चलिए भाई 40 हो गए. अब आखिरी गेंद है. 40 टारगेट सेट बॉल. क्या बात है. सतीश पाटिल, रोशन पाटिल, अक्षय, क्या कमाल का आयोजन था आपका. अगले साल 2 बाइक होगी. डे मैच ग्रामस्थ मंडल चषक वल्लभ छ हनुमान इनके द्वारा. टारगेट सेट बॉल, क्लीन बॉल्ड. वागे ने शिकार किया बल्लेबाज का और पहला सत्र समाप्त हुआ. टीम तुरबे पहुंचे 40 पे और जीत के लिए चाहिए 41 येणाऱ्या 4 षटकामध्ये. चला प्रकाश खाडेकर आणि आयोजक पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी आपण स्टेजवरती यावं. प्रकाश खाडेकर आणि कंपनी. व्यासपीठावरती मी आत्ताच उल्लेख केला, नवे पर्व युवा सर्व आणि भारतीय जनता पार्टी वावजे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती
कमलाताई एकनाथ शेठ देशेकर चिंद्रन अर्थात श्री एकनाथ शेठ देशेकर साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. सलग दुसऱ्यांदा ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये साहेबांची उपस्थिती लाभली. या अगोदर देखील ग्रामस्थ मंडळ चषक ग्रामीण साठी आले होते, आता 40+ साठी. आणि सन्मान करताना प्रकाशजी खाडेकर, प्रल्हाद भोईर आणि सुनील दादा. या सरपंच एकनाथ शेठ पाटील यावं. एकनाथ दादा पाटील एकनाथजी पाटील सरपंच यांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद. अनंत दादा या. अनंताजी कडू आणि चंद्रकांत दादा यांचाही सन्मान केला जाईल. सध्या साहेबांचे दौरे चालू आहेत त्यामुळे वेळ कमी असतो, परंतु वेळात वेळ काढून इथे संपूर्ण मंडळी आली. तुमचं मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत. या अनंताजी कडू यांचा सन्मान आणि त्यानंतर चंद्रकांत दादा यांना सन्मानित केलं जाईल. सुनील दादा यांचे खास मित्र आहेत एकनाथ शेठ देशेकर साहेब आणि सुनील दादा 40+ मास्टर या स्पर्धेचे आयोजक आहेत. यावं. चंद्रकांत दादा यांचा सत्कार करायचा आहे. प्रल्हाद भोईर आणि सुनील दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर वल्लभ संघ 41 पाहिजेत, 40 झालेत 4 ओव्हरमध्ये. धन्यवाद या स्पर्धेला आल्याबद्दल एकनाथ शेठ देशेकर साहेब, चंद्रकांत दादा, एकनाथ शेठ पाटील साहेब आणि अनंत साहेब. यावं. समाजसेवक आणि कराटे चॅम्पियन अध्यक्ष, नॅशनल कराटे चॅम्पियनचे अध्यक्ष बंडू दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. समाजसेवक बंडूजी पाटील तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष हे पद देखील त्याने ग्रामपंचायत वलप मध्ये भूषवलं. त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. तर सन्मान सोहळा समाप्त होतोय. कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊया. 41 धावा करायचे आहेत आणि ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक ओमकारजी गुरव सर यांना फ्रॉम चौक. धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि 41 धावसंख्येची गरज आहे. 2 संघ आपण मैदानावरती पाहतो. एका बाजूला खरं तर वलप टीम यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात तुर्बे या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण मैदानावरती पाहतोय. वलप 40+ आणि तुर्बे 40+. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघितलं तर तुर्बे संघानं धावा जमवल्या 40 आणि 41चं टार्गेट ठेवलंय. आणि हे टार्गेट पार करण्यासाठी तर वलप संघाचे कोणते 2 फलंदाज मैदानावरती उतरतायत हे पाहणं गरजेचं असेल. दोन्ही संघ ताकदवार. खरं तर घरच्या मैदानाचा बराचसा अनुभव वलप टीमच्या फलंदाजांना आणि त्यानुसार आता फलंदाजी करावी लागेल. चला, वलप टीमला विनंती आहे सलामीची जोडी आपण पाठवा लवकर मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे ते 24 बॉलमध्ये 41 धावसंख्येचं. पनवेल 40+ असोसिएशनच्या नियमानुसार आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ 40+ चषक आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. फार चांगलं असं हे मैदान. कित्येक चांगल्या स्पर्धा या मैदानावरती झाल्या. या संपूर्ण विभागातील एक नामांकित स्पर्धा खरं तर याच मैदानावरती होतात. त्यानंतर एक चांगलं आयोजन आपण पाहतोय 40+चं. तरुणांना लाजवेल असा खेळ 40+च्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि दोन्ही प्रारंभिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम वलप 40+ संघाची. शैलेश खाडेकर आणि अनिल टेंबे आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये गेलेत. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. 41 धावा तशा बघितलं तर जास्ती नाही आहेत, परंतु 41 धावा कमी सुद्धा नाही आहेत. जर का गोलंदाजी चांगली झाली, जर का गोलंदाजीवरती खरं तर भर दिला तर कदाचित या धावा डिफेंड सुद्धा होतील. परंतु सुरुवातीपासून जर आक्रमण चढवलं तर या धावा सहजरित्या पूर्ण होतील. सन्माननीय अविनाशजी उलवेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. आयोजक आमचे सुनील दादा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक सुनील दादा यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मॅचला सुरुवात होतीये. पहिलं षटक खरं तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज
बघा अनिल टेंबे पंच 3 चेंडू 3 चौकार लगातार मारले तर एपी किंग अक्षय पाटील यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. बघा बंडू शेठ पाटील साहेबांकडून स्पर्धेला 2000चं योगदान देण्यात आलं. धन्यवाद देशेकर साहेब आल्याबद्दल सुस्वागत. आणि सन्माननीय एकनाथ देशेकर साहेबांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 20,000चं योगदान देण्यात आलं. धन्यवाद. हा बरेचसे पाहुणे वापर पाहते सकाळच्या 17 या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि ते सर्वच पाहुणेवर आपल्याला पाहायला मिळतात की एक मोठे योगदान या स्पर्धेसाठी देत आहेत. कारण आपल्या विभागातील खेळाडू खरं तर या मैदानावरती खेळतात आणि त्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेच्या मागे खरं तर एकनाथ देशेकर साहेबांचं योगदान फार मोठं आहे. या विभागातील नेतृत्व खरं तर बरेच जण त्यांच्या पाठीशी खरं तर खंबीरपणे उभे आहेत. कारण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण पाहतो एकनाथ देशेकर साहेबांची सीट डिक्लेअर झाली खरं तर आणि त्यांचा दौरा खरं तर आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण विभागामध्ये पाहायला मिळतो आणि त्यातून खरं तर या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचं मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार या चेंडूवरती फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बटन बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट चेंडू मैदानाच्या हातमध्ये पडला जातोय. 3 बॉल संपलेत आणि 3 बॉल अजूनही बाकी असतील. धावफलकावरती धावा आहेत ते 2. सन्माननीय अविनाशजी उलवेकर साहेब या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सरपंच पाले बुद्रुक आणि नरेश गोपी त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. या चेंडूवरती चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे ठोकला जातो. या चेंडूवरती षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 8 धावा धावफलकावरती लागल्या. दुपारचं सत्र आपण पाहतोय रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय हे सर्वच खेळाडू चांगला खेळ मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुदर्शन भोईर तयार. शैलेश खाडेकर यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार जर कसेही 3 षटकार जरी लगावले तरी प्रकाश खाडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा प्रल्हाद भोईर आणि प्रकाश खाडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय दोन्ही खेळाडूंसाठी. कुठलाही खेळाडू षटकार मारू दे 3 षटकार मारले तर हे पारितोषिक दिलं जाईल. या चेंडूवरती चांगला फटका. बघा पारितोषिक लावलं परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती त्या अपेक्षा होत आहेत भंग आणि फलंदाज या चेंडूवरती पहिला बाद. आपण पाहतोय बदललं गेलंय. शेवटच्या 18 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 29 धावसंख्येची असेल गरज. 18 चेंडूमध्ये 29 धावसंख्येची गरज. अगदी माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळतो. या मैदानावरती 70-80 धावा आपण पूर्ण होताना बघितल्यात. ते टार्गेट सुद्धा कंप्लीट करताना आपण कित्येक वेळेला बघितलंय. या फलंदाजांना पोषक असं वातावरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या 17 पासून आपण बघितलं तर लो स्कोरिंग सामने सुद्धा झाले, हाय स्कोर सामने सुद्धा झाले, परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली राहिली. अगदी खेळाडूंना पोषक वातावरण निर्माण केलंय या स्पर्धेमध्ये. 18 बॉलमध्ये 29ची गरज आहे. पहिली षटक संपलं. पहिली षटकामध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार आला, चौकार जरूर आला, विकेट सुद्धा गेली शैलेश खाडेकर या फलंदाजाची, ज्याच्यावरती खरं तर पारितोषिकांची खैरात केली होती प्रकाशजी खाडेकर यांनी, परंतु तो फलंदाज आता बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनील पाटील आणि अनिल टेंबे आपल्याला मैदानावरती पाहिला. त्यांना सुद्धा हे पारितोषिक कायम असणार आहे. 3 षटकार मारा आणि 1000 रुपये जिंका, हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याहीपेक्षा आपल्या संघाला खरं तर सपोर्ट केला जातोय शैलेश प्रकाशजी खाडेकर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर एकनाथ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू त्यांना मैदानाच्या आतमध्ये फेकावे लागतील. एका बाजूला आपण पाहतो यजमान वलप आणि दुसऱ्या बाजूला तुर्भे. याच विभागातील हे 2 संघ खरं तर एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. हा चेंडू फिरून मारला जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी
आणि सरळ चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये. वन बाउंड चेंडूला उचलतायत, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत धावा कंप्लीट केला या चेंडूवरती 2 आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकाला थोडासा आकार दिला जातोय. धावफलक जाऊन पोहोचते ते 14 आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही फलंदाज खरं तर प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्याची, मोठे फटके येत नाहीयेत. आपण पाहतोय दुपारचं सुधीर रखरखत ऊन आहे, अतिरिक्त ऊन आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला खरं तर हे 2 फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. या विजयाच्या समीप, या धावसंख्येच्या समीप जाण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा चालू आहे. दोन्ही संघ आपण बघितलं तर तुल्यबल आहेत. दोन्ही संघ अगदी या दोलायमान स्थितीमध्ये धावताना पाहायला मिळत आहेत, समांतर रेषेमध्ये धावतात. अजूनही कोणताही संघ पुढे नाहीये, मागे नाहीये. धावा जाऊन पोहोचले त्या 14 आकड्यावरती. हा बघा, आपण पाहतोय खेळपट्टीच्या मागच्या बाजूला, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जेवणाची सोय खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. जे कोणी प्रेक्षक या ठिकाणी आले असतील, जे कोणी खेळाडू या ठिकाणी आले असतील, जे मान्यवर या ठिकाणी आले असतील, त्या सर्वांना विनंती आहे जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. जेवणाचा आस्वाद तुम्ही घ्यायचा आहे. तब्बल 40 किलो चिकन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून बनवलं गेलं आहे. आणि या चेंडूवरती चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वाटचाल करेल, टप्पा पडून सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या क्षणाला येतोय दणदणीत चौकार. भोपी मामा या ठिकाणी येत आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. अगदी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामधील सर्वच मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. आपण पाहतोय ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच जण, वारकरी संप्रदायात असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, सर्वजण या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ग्रामस्थ मंडळ 40+ चषक आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. आणि या स्पर्धेवरती खरं तर सगळ्यांचं असणारं प्रेम आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. चौकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज, डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलं जात आहे. बॉल तयार, हा पुढचा चेंडू वेगवान वेगवान जसा आला तसा पाठवला, डान्सिंग डाऊन द विकेट, ऑन साइडला, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. बघा, डीजे ऑपरेटरचं कौतुक करणं गरजेचं आहे. आता दुपारचं सत्र आहे, कारण सुधीर जेवण झालेलं आहे सगळ्यांचं मजबूत, आणि त्यानंतर आता थोडीशी सुस्ती चेहऱ्यावरती सगळ्यांच्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु अशा वेळेला ऊर्जा निर्माण करण्याचं काम ते आता डीजेच्या माध्यमातून करतायत. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या. चला पंचांना विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. शेवटचे 12 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. तसं बघितलं तर चेंडू आणि धावांमधलं अंतर काही जास्ती नाहीये. या धावा सहजरित्या कंप्लीट सुद्धा होऊ शकतात. 1-2 मोठे फटके जर आले तर कदाचित याच ओव्हरमध्ये या सामना संपू शकतो. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. कित्येकदा आपण एक चेंडूमध्ये 6 धावा होताना बघितल्यात, 6 बॉलमध्ये 36 धावा होताना बघितल्यात, परंतु 6 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड झाली आहे. आणि हा कारनामा केलाय बदलापूरच्या स्पर्धेमध्ये कडाव संघाचा नितू माळी या खेळाडूनं, ज्याचं सिलेक्शन यावर्षी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये झालं. आणि म्हणजेच क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये. 12 बॉल 16 धावसंख्येची गरज. इथे मात्र चकला होता विकेट किपर, परंतु बॉल अडवला. बॅकअप सुरेख मिळतोय आणि त्याच कारणानं धावा रोखल्या गेल्या. परंतु 1+1 अशा 2 धावा या बॉलवरती जरूर मिळतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. टीम वलप 40+ संघाच्या 27 धावा धावफलकावरती लागल्या जातील. आता गरज आहे ती 14 धावसंख्येची. 12 बॉलमध्ये 14चं समीकरण आहे. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू विकेटची पडझड तुम्हाला करावी लागेल, विकेट मिळवावे लागतील, अन्यथा धावसंख्येच्या जवळ जाताना पाहायला मिळेल टीम खाडेकर
वलप 40+ हा संघ आणि यावेळेला बघा स्वतः मैदान सोडलं खरं तर सुनील पाटील यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. खरं तर कॅप्टन आहेत स्वतः संघाचे, परंतु बॅटची कडा लागली आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधी त्यांनी मैदान सोडलं. ही खेळाडू वृत्ती खरं तर या 40+च्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करणं गरजेचं आहे. विकेटचं पतन होत आहे. 2 फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 27 ठोकडीचे. जाते आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होतंय. त्यांना विनंती असेल हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी या संघाचे पुरस्कर्ते कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ नक्कीच खेळताना आपण पाहतो. ते रविदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. गोलंदाजी मारकर गोलंदाज यार हा पुढचा बॉल. हा चेंडू स्लॉट मध्ये आला होता परंतु प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. अनिल टेंबे यांचा सलामीवीर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. विकेट जातीये. डाव्या स्टिकवर टाकलेला हा चेंडू पंच लालचंद गावंड सरांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या 11 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. 13 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मारकर गोलंदाज आपण पाहतोय दीपक भोईर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकतात. हा माफी असावी. 10 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि 13ची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. 3चा फासला आहे चेंडू आणि धावांमध्ये. हा चेंडू चांगला फटका उंचावरून मारला जातोय. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूच्या खाली परंतु झेल सेफली जमिनीवरती लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार का? आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. पीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी चेक केलं जातोय. तिसऱ्या पंचाची मागणी खरं तर मैदानावरती झाली. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना स्ट्रायकर एंडवरती त्या ठिकाणी स्टंपिंग होतीये आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचवला जाईल. अगदी करीबी मामला होता आणि चला फलंदाज या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं. विकेटचं पतन होतंय. विकेटची पडझड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर धावा जर आपण बघितल्या धावा आणि चेंडू मधला अंतर जास्ती नाहीये. त्यानंतर आपण पाहतोय रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी
या व्यावसायिक संघाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे ते रवींद्रदादा भोईर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कित्येक स्पर्धेमध्ये आपण खरं तर आमच्यासारख्या समालोचकांना त्यांच्या माध्यमातून खरं तर संधी दिली जाते आणि त्याचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रकाशजी खाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर धरणा टीमचे कॅप्टन विकासजी केनी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विकासजी केनी साहेबांचा शुभ सन्मान धरणा टीमचे आमचे कॅप्टन या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक बोईर पुन्हा एकदा याला पुढचा बॉल. धाबाने अंतरमधलं अंतर जास्ती नाहीये बघा. इथे मात्र नशिबाचा चौकार, चेंडू सोडलाय आणि सरळ बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात येतो या चेंडूवरती चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचते ती टोटल 32 आकड्यावरती. आणि आता मात्र हे समीकरण खरं तर सोपं झालं. विकेट गेल्या होत्या 2 चेंडूवरती 2 आणि त्यानंतर खरं तर कमबॅक केलं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमने, परंतु या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली. शेवटच्या तर 8 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 8 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू खरं तर निर्णायककारक असतील या षटकातील. या 2 चेंडूवरती जर धावा थांबवल्या गेल्या, विकेट अजून 1-2 जर आल्या तर कदाचित अडचणीमध्ये सापडेल यजमान वल्लभ 40+ टीम. परंतु काय घडेल काय बिघडेल त्यांच्या विरोधात आपण पाहतोय. तुर्वे 40+ चांगली झुंज देत आहेत, खरं तर लढत देत आहेत. हा पुढचा चेंडू चांगला फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गोलंदाज स्वतःच्या फॉलोथर मध्ये बॉल अडवतायत आणि हा निर्धाव चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय. शेवटचे 7 बॉल 8चं समीकरण, कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं फार कठीण. अशीच एक लढत आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितली. एका बाजूला पडगे संघ होता, दुसऱ्या बाजूला अदई संघ होता. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येपर्यंत तो सामना गेला होता. या सामन्यामध्ये तसं काही घडेल का की या सामन्यामध्ये बॅटिंग करणारी टीम हमी ठरेल हे सांगणं फार कठीण. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपरने थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर लगेचच एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागल्या. त्या टोटल 33 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता समीकरण बदललं जातंय. शेवटचं स्लॉगवरचं षटक मैदानावरती बाकी असेल. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. त्यानंतर सन्माननीय अविनाशजी उलवेकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय सुनीलजी पाटील आणि प्रल्हादजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. शेवटचे धाव फलकावरती चौतीस धाबा झाल्यात. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 7 धावसंख्येची गरज आहे. त्यानंतर आमचे बोपी मामा त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला, शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 7चं समीकरण. 2 चेंडू निर्णायक होते. चांगली गोलंदाजी झाली. शेवटच्या क्षणाला गोलंदाज दीपक बोईर यांच्या माध्यमातून आणि शेवटचं षटक या ठिकाणी निर्णायककारक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. या सामन्याचं चित्र स्पष्ट होणारं षटक खरं तर आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे षटक आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज साईनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या हातामध्ये खरं तर या सामन्याचा निकाल दिलाय आणि हा सामन्याचा निकाल कशा प्रकारे असेल येणारे काळ आणि वेळ ठरवेल. खरं तर चांगली चेंडू तुम्हाला फेकावी लागतील आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ, घरचा संघ, घरच्या मैदानावरती यजमान संघ वल्लभ 40+ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर विकेटची पडझड त्यांची झाली आहे. स्टार्ट चांगला मिळाला होता
आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये करत असेल ती 7 धावसंख्येची. सन्माननीय जगन्नाथजी बोपी साहेब आपण पाहतोय वलभचे, त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय, त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. या चेंडूवरती चांगला फटका, एक धाव या चेंडूवरती मिळते. शेवटचे 5 बॉल आता शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज आहे ती कंपल्सरी चेसिंग या नियमाखाली खेळत असताना 6 धावसंख्येची. 5 बॉल 6 ची गरज. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल इथे टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, संधी निर्माण झाली आहे. झेल पकडला गेला. मोक्त्याच्या क्षणाला विकेटचं पतन होईल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना नक्कीच जाणार यात काही शंका नाहीये, परंतु या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी, 4 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि 6 धावसंख्येची असेल गरज. मोक्याच्या क्षणाला खरं तर विकेट गेली. महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद झाले. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू. चांगला फटका, गॅप शोधली, क्षेत्ररक्षक लावलाय त्या ठिकाणी, परंतु चांगली फिल्डिंग बघा होती त्या ठिकाणी. मोक्याच्या क्षणात सुमार दर्जाची फेकी. 2 धावा कंप्लीट केले, तिसरी मिळणार का? आणि इथे मात्र गडबड झाली आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात तिसरी धाव घेत असताना बाद. शेवटच्या आता 3 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 4 धावसंख्येची. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. सचिन खाडेकर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. खरं तर निर्णायक चेंडू आपण पाहतोय, 3 मैदानावरती बाकी आहेत. सुरुवातीचे 2 चेंडू महत्वाचे असतील. 4 धावांची गरज. हा चेंडू टॅप केला जातोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक 2-2 त्या ठिकाणी लावले आहेत बघा. फार चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी रचलं जातलंय खरं तर तुर्बे टीमच्या माध्यमातून. आणि या जाळ्यामध्ये खरं तर कोळी लोक जसे समुद्रामध्ये जाळं फेकतात आणि त्यामध्ये मासे अडकले जातात ना, तसंच जाळं या ठिकाणी रचलं गेलं. आणि या जाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर वलभ संघाचे फलंदाज मात्र अडकताना पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक मॅच बघा या ठिकाणी प्रीतम पाटील सर आपल्याला सांगतायत फाईट होत असताना पाहायला मिळते. 2 चेंडू शेवटच्या आणि 3 धावसंख्येची गरज. आणि ही खासियत आहे या मैदानाची. खरं तर एक फलंदाजांना सुद्धा पोषक वातावरण, गोलंदाजांना सुद्धा पोषक वातावरण. इथे फसवलं खरं तर आणि विकेट मिळाली गेली. तास खरं तर विकेटची पडझड खरं तर फक्त हजेरी लावण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. आता हा सामना खरं तर जड झालाय बॅटिंग करणाऱ्या वलभ 40+ संघासाठी. परंतु 1 चेंडू 3 धावांची गरज. एक कोणता फलंदाज असा आहे तो या संघाला तारणार. परंतु आता स्वतः प्रकाश पाटील सर, खाडेकर सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेत आणि त्यांनी जबाबदारी घेतली या सामन्याची. ही जबाबदारी खरं तर पार पाडावी लागेल. या चमचमत्या ट्रॉफीच्या जवळ जायचं असेल, या चमचमत्या ट्रॉफीला तुम्हाला स्पर्श करायचा असेल तर या एका चेंडूवरती षटकार चौकार तुम्हाला मारावा लागेल, तरच या सामन्यामध्ये विजय होऊ शकेल. बघा हरिग्राम आणि नितळस मॅच झाली. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना चौकार लगावला
आणि तो सामना जिंकला बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम संघानं. या मॅच मध्ये काय घडणार, एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी तुम्हाला चौकार ठोकणं गरजेचं आहे, अन्यथा 3 धावा पळणं तर तसं बघायला गेलं तर फिल्डिंगचा विचार केला तर अशक्य आहे. परंतु एक चौकार एक षटकार विजय करू शकतो तो वल्लभ संघाला. गोलंदाजी फार जबरदस्त होती, करू तेवढं कौतुक कमी आहे. गोलंदाज साईनाथ भोईर यांचं. एक चेंडू आणि इथे 3 धावांची गरज. काय घडलं गेलं, खरं तर बॅटची कडा घेऊन मी खरं तर माझ्या तोंडात पेड साखर पडली आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आणि बघा मोक्याच्या क्षणाला आलेला चौकार या सामन्यामध्ये विजयी झालाय तो वल्लभ 40+ संघ. बघत असेल या स्पर्धेमध्ये काय सामना झाला. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत गेली आणि खरं तर हरता जिंकला तो वल्लभ 40+ संघ आणि जिंकता हरला तो तुर्भे संघ. तुर्भे संघाला आज झोप लागणार नाही, कारण हातातली मॅच होती. इथून हा सामना जिंकला असता तर पुढे जाता आलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. नशिबाची साथ, देव देतानी कर्म नेता अशी परिस्थिती आणि चौकार येतोय. नाही, अविनाश दादा उलवेकर आपण पालेबुद्रुकचे पाहत आहे. तुर्भे संघाला एक मेसेज आहे की जिंकता तुम्ही हारले आणि वलभकर कसे जिंकले हे तुम्हालाच माहिती आहे, बरोबर की नाही. तर अविनाश दादा उलवेकर यांच्याकडून मेसेज आलं. नक्कीच मागील मॅच पण अशीच झाली होती. आपण हरिग्राम आणि नितलसचं पाहिलं तर तिथे 1 बॉल 4 धावा पाहिजे होते आणि लकी बाउंड्री तिथे लागली. प्रकाश खाडेकर याच्या बॅटमधून लकी लागली, आउटसाईड एज लागली आणि त्याच्यानंतर बॉल ट्रॅव्हल केलं चौकारासाठी. काय म्हणाल गुरव सर, जबरदस्त झाली मॅच. खरं तर प्रकाश खाडेकर साहेबांचा पायगुण चांगला लागला. जे जसे मैदानाच्या आतमध्ये उतरले तसाच चौकार आला. अन्यथा आपण जर बघितलं स्कोर कार्ड तर बऱ्याचशा कालावधीनंतर हा चौकार आला तो वल्लभ संघासाठी आणि या मॅचचा सामनावीराचा सुद्धा पुरस्कार त्यांनाच जातोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना त्यांनी ठोकलाय चौकार. प्रकाश खाडेकर साहेब ठरतायत मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. त्यानंतर तुर्भेगावचे आमचे अनिल पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. त्यानंतर तुर्भे टीमच्या कॅप्टनला सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती या, तुमचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तुर्भे टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी जातोय प्रकाशजी खाडेकर साहेबांना. प्रकाशजी खाडेकर सर आपण या लगेच व्यासपीठावरती. आणि यानंतरची मॅच असेल एका बाजूला खिडूकपाडा 40+ आणि धरणा 40+ या 2 संघादरम्यान. टॉस जिंकलाय खिडूकपाडा 40+ संघानं. आपण क्षेत्ररक्षणला लगेच सजून घ्यायचंय. धरणा 40+ टीमला विनंती असेल आपण सुद्धा लगेच मैदानावरती उतरा. धन्यवाद.